आपण सगळे मिळून व्हायरल मेकअप हॅक्स ट्राय करणार आहोत. पिंपल्स वगैरे ते कसे हाईड होणार, हे कसं ब्लेंड करू. थोडंसं पॅची वाटत आहे मला. मी जेव्हा म्हणते की मी ड्रॉइंग मध्ये मला एकदम अंडा आहे, मी हे असते. ओ ओ ओ असं वाटतंय माझे आयलॅशेस आहेत ते बुड्ढे झाले. हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. आणि यार ही मृण्मयी रोज रोज तेच मेकअप करून तेच मेकअप रुटीन फॉलो करून ना खूप जास्त त्रासलेली होती आणि खूप बोर झाली होती. म्हणून या व्हिडिओमध्ये मी आणि तुम्ही आपण सगळे मिळून व्हायरल मेकअप हॅक्स ट्राय करणार आहोत. ओ माय गॉड, म्हणजे मी सुरुवातच कुठून करू. रोज इतक्या सगळ्या मेकअप हॅक्स येत राहतात इंस्टाग्राम वरती, इंटरनेट वरती, की मला पण खूप जास्त माझं मन असं लालच मध्ये येऊन जातं आणि मला पण ट्राय करायचे होते या सगळ्या हॅक्स. आणि आय थॉट की खूप जास्त फन व्हिडिओ बनणार हा, म्हणून मग मी तुमच्या बरोबर पण ह्या हॅक्स ट्राय केलेले आहे, म्हणजे तुमच्या समोर हॅक्स ट्राय केलेले आहेत आणि त्याच हॅक्स ट्राय करून मी हा मेकअप लुक अचीव केलेला आहे. सो जर तुम्हाला पण बघायचं असेल की ह्या ज्या रोज इतक्या सगळ्या व्हायरल हॅक्स येत राहतात त्या खरंच वर्क करतात की नाही, आणि त्या आपण जर ट्राय केल्या, त्या जर आपण रोजच्या जीवनात ट्राय केल्या, तर खरंच आपलं जे जीवन आहे ते असं सोपं होणार की नाही, जर तुम्हाला हे माहिती करायचं असेल तर दोस्तों तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्ट. दोस्तों काय गरमी होत आहे, तुम्हाला माझ्या फेस वरती पण आय गेस दिसत असेल थोडा पसीना, कारण कूलर एसी सगळं बंद करून फक्त फॅनच्या भरोसे मी आहे. बट एनिवेज, आपली सगळ्यात पहिली जी हॅक आहे व्हायरल हॅक, ती आहे बेस मेकअपची हॅक. त्याच्यामध्ये आपल्याला फाउंडेशन आणि ब्लश लावायचा आहे, पण एका वेगळ्या पद्धतीने. कोरियन स्टाईल आहे ती आणि त्यांच्याच इकडून ते व्हायरल झालं होतं. सो सगळ्यात आधी मी फाउंडेशन, पहिले बात तर माझं पूर्ण जे फेस आहे ते प्रेप करून ठेवलाय, प्रायमर वगैरे सगळं लावलंय. फाउंडेशन घेत आहे. आपल्याला इथे घ्यायचं आहे, एकच फोन घेते, माझ्या फोन मध्ये आहे त्या सगळ्या हॅक्स. आणि ही याची प्लेसमेंट ना माझ्या लक्षात नव्हती राहत, तर मी ड्रॉ केली आहे त्याची प्लेसमेंट आणि ती मी इथे टाकणार की मी कशी ड्रॉ केली आहे, तुम्ही बघा आणि जज करा माझ्या ड्रॉइंग स्किल्सला. सगळ्यात पहिले तर इथे लावायचं आहे, त्याच्यानंतर असं लावलं फाउंडेशन, इथे लावलं, नोजच्या अराउंड लावलं, अंडर आईज मध्ये नाही लावलं फाउंडेशन, इथे लावायचं. मला काही रिझन समजलं नाही. डन, हे तर झालं. आता आपल्याला लावायचं आहे ब्लश. तर ब्लश साठी हे झुडिओचं थोडंसं पीच टोन मध्ये आहे, हे तेच यूज करते. हे थोडंसं छान असं पिगमेंटेड आहे म्हणून हे यूज करते, बट मी फिंगर्सनीच लावणार आहे. पहिले तर आपल्याला थोडं इथे लावायचं आहे आणि मग थोडं इथे लावायचं आहे, मग थोडं डोळ्याच्या वर. आता आपण बेस तर काही केला नाही आयलिड्स वरती, कायच दिसणार आहे ब्लश काही माहिती नाही. आपले मी तसं इथपर्यंत आणत नाही, बट आता ह्याच्यामध्ये आणावं लागेल. माझं ब्लश मी अशा याच्या शेप मध्ये लावत असते, तर ह्या इथे जे फाउंडेशन लावलं ना त्या जागेवर पण माझं ब्लश येत असतं, बट आज तसं नाही होणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं इथे पण लावायचं आहे. आता आपल्याला हे करायचं आहे ब्लेंड. पहिले तर फाउंडेशन करू ब्लेंड. सो ठीक आहे, म्हणजे हे पूर्ण माझ्या फोरहेडला झालं कव्हर. आता ते फाउंडेशन तसं आहे फुल कव्हरेज, त्याच्यामुळे तो एक फायदा झालाय. अदरवाईज मला नाही वाटत हे मी कव्हर केलं असतं इतक्या क्वांटिटीमध्ये. आता अंडर आईजचं काय करायचं. अंडर आईजला तर नाही, हो ठीक आहे, म्हणजे आलाय अंडर आईज पर्यंत. तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ मध्ये बोलली होती मी हे चिकटवणार, पण मी नाही चिकटवलाय कारण तुम्हाला टाइम नाही भेटला दोस्तों, मी खूप जास्त बिझी आहे. आता मला सांगा, इथे जे माझं हे आहे पिंपल्स वगैरे ते कसे हाईड होणार, त्यांना काय करायचं. हे तर झालं ब्लेंड. मी हा ब्रश यूज करते, हा थोडासा डेन्स ब्रश आहे, तर मग यांनी छान कव्हरेज पण मिळणार, म्हणून पहिले हे ब्लेंड करू. तो जो आपण थोडासा फ्लश ऑफ कलर पाहिजे असतो या चिनवरती थोडा येत आहे असं मला वाटत आहे. हे कसं ब्लेंड करू, वाटतंय हे जे नोजचं जे आहे ते फेल होणार आहे आपलं. फाउंडेशन ब्लेंड झालं, ब्लश ब्लेंड नाही झालं अजून, तर त्याला आपण थोडंसं फिंगर्सनी ब्लेंड करूया. हे ब्लेंड नाही होता दोस्तों, मला एक कळत नाही ब्लशचा प्रॉब्लेम आहे की या हॅकचा. थोडंसं पॅची वाटत आहे मला. हे तर आपलं ब्लेंड झालं आहे. आता कसं झालंय, मला इतकं आवडलं नाहीये. फर्स्ट हॅक तर मला इतकी नाही आवडली आहे, आणि त्याचं रिझन हॅक पण नसू शकते, त्याचं रिझन मे बी हे ब्लश असू शकते. बट मी हे खूप दिवसपासून ब्लश यूज करत आहे आणि आजपर्यंत हे कधीच पॅची नाही झालंय. आज हे का पॅची व्हायला लागलंय मला माहिती नाही.
सो म्हणून मी ह्या हॅकला ब्लेम करणार, मी ब्लशला नाही ब्लेम करत. मला तर इतकं नाही आवडली ही हॅक, सो माझ्याकडून ह्या हॅकला थम्स डाऊन. ओके दोस्तो, टाइम आहे आपल्या नेक्स्ट हॅकचा आणि ती आहे नोज कॉन्टोरिंगची हॅक आणि ती अशी काही हॅक आहे. सो याच्यासाठी आपल्याला लागणार आहे क्रीम कॉन्टोर, त्याच्यासाठी मी हे यूज करत आहे. सो त्यांनी पहिले इथून असं घेऊन थोडंसं स्नॅच्ड इफेक्ट आला पाहिजे, असा एकदम स्ट्रेट असा छोट्या सरळ नाकाचा इफेक्ट आला पाहिजे, म्हणून थोडं असं जवळ घेतल्या या दोन्ही लाईन्स, एक अशी घेतली. पहिले तर हे ब्लेंड करूया आपण. तर हे पहिले बोटांनीच ब्लेंड केलं. बटन नोजचा इफेक्ट पाहिजे आहे त्याच्यासाठी हे केलाय, बट माझं काही बटन बिटन दिसत नाहीये. एक तर या हॅक्स कामाच्या नाहीये किंवा मग मला या हॅक्स बरोबर नाही करता येत आहे फॉलो. दोन पैकी एक काही रिझन असू शकते आणि मी तर मला ब्लेम करणार नाही, त्याच्यामुळे आपण हॅकलाच दोष देऊ. हे तर झालं. त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे कन्सिलर. सो घेतलं मी हे लाईट कन्सिलर. सरळ लाईन आली पाहिजे इतकी, ही सरळ आहे माझी. मी जेव्हा म्हणते की मी ड्रॉइंग मध्ये मला एकदम अंडा आहे मी, हे असते ते. मला एक लाईन सुद्धा म्हणजे माझ्या नोजची लाईन सुद्धा मला व्यवस्थित नाही घेता येते. एनिवेज, मग इथे द्यायचं आहे. नंतर हे थोडंसं क्लीन करण्यासाठी इकडे. सो पहिले मी हे ब्लेंड करणार. मी ही जी हॅक ज्या मुलाची बघितली ना, त्याची खूप सगळ्या हॅक्स खूप व्हायरल होतात आणि तो इतक्या इझी तरीकेसे सांगतो. सो मी पण याच्या 2-3 हॅक्स ट्राय केल्या, बट त्या आय शॅडोच्या आहेत, आय शॅडो आणि आयलायनरच्या. हे काय केलं, हे आपण बोटानेच ब्लेंड करू बाई. ओ काहीतरी तर होत आहे दोस्तो. ओ ओ ओ मी तुम्हाला बोलली ना, या मुलामध्ये काहीतरी जादू आहे, म्हणजे काहीतरी आहे त्याच्यामध्ये, कारण की त्याची हॅक काम करत आहे असं मला वाटत आहे. तुम्ही काही पण बोला यार, काही पण बोला, फरक तर जाणवत आहे. प्लीज थम्स अप या हॅक साठी. मला आवडली ही हॅक. आपण हे जे आहे मी पटकन सेट करून येते, कारण त्याच्यासाठी कुठली दुसरी हॅक नाही आहे. सो मी हे पटकन सेट करून आली, मग आपण आय शॅडो हॅक ट्राय करू. ओके, मेकअप तर मी सेट केला आहे. आता किती वेळ पसीना रोखू शकते, हे किती वेळ नाही आपण माहिती नाही मला, कारण की खूप गरमी होत आहे. बट आता आपल्याला करायची आहे एक आय शॅडो हॅक. ती आहे ही आणि खूप इझी आहे. आणि इथे तर आपण हा पिंक आय शॅडो म्हणजे ते ब्लशचं लावलेलंच आहे, बट थोडंसं अजून या आय शॅडोला असं एम्प अप करण्यासाठी आपण हे आणखीन यूज करूया. सो याच्यासाठी मी हा पर्पल यूज करणार आहे. एकतर हा किंवा मग हा थोडासा चटॅक कलर पाहिजे मला. काय करायचं आहे, असं घ्यायचं, इथे असं पकडायचं आणि डन. थोडंसं आणखीन खालून पण घेऊ शकता. सो तुम्हाला माहिती आहे आपण इथे थोडं हे लावत असतो ना, हायलायटर, कारण की तुमचे जे डोळे आहेत ते असे पॉपअप झाले पाहिजे, झोपीतल्यासारखं नाही दिसत, आपण फ्रेश दिसतो. सो तसंच काहीसं आहे हे, बट त्या हायलायटरच्या जागी कलर आहे इथे. आणि ही अशी आहे काय, सो आय थिंक म्हणजे की अशी काही वाईट नाही आहे, चांगली आहे काय, मला आवडली. जेव्हा आपल्याला असं काहीतरी फंकी लुक करायचं असतं, बट एकदमही नाही, थोडंसं असं पाहिजे नॉर्मल, त्याच्या वेळेस आपण ही हॅक ट्राय करू शकतो. आणि मी ही आधी पण ट्राय केलेली आहे, बट मला वाटते मी अशी व्हिडिओ मध्ये नाही केली आहे ट्राय, सो म्हणून मग मी आता ही केली. सो आता या डोळ्याला करूया. येस, छान दिसतंय. ओके, आयशॅडो हॅक तर आपली झाली आहे. आता अगेन आपण त्या मुलाची हॅक ट्राय करणार आहोत. त्या मुलाची म्हणजे माझं त्याचं नाव मला माहिती नाही आहे, बट ही आहे ती आयशॅडो हॅक. आणि ही मी शॉर्ट मध्ये एकदा ऑलरेडी ट्राय केलेली आहे, बट मला मोठ्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये ट्राय करायची होती. सो त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक लूज पावडर. लूज पावडर लागणार आहे आपल्याला, अशा एजवालं एखादं काही पण जे तुमच्याकडे असेल ते. सो हे घ्यायचं, त्याला लूज पावडर मध्ये असं डिप करायचं, इथे लागतं मग ते. आणि मग असं बस आपल्याला आयलाइनरच्या शेपनी त्याला न्यायचं. आता हे जर थोडंसं चुकलं तरी पण आपण डस्ट ऑफ करू शकतो, बिकॉज हे पावडर आहे. आणि तुम्हाला जेवढ्या वेळा वाटतं तुम्ही तेवढ्या वेळा पण डस्ट ऑफ करू शकता, म्हणजे दोन्ही साईडचं मॅच होईपर्यंत. सो पहिले तर असं, त्याच्यानंतर असं.
याच्यानंतर ही जी आपण पावडरनी आउटलाईन केली आहे त्याला आपल्याला बस यांनी फॉलो करायचं आहे, आयलाइनरनी ती लाईन फॉलो करायची आहे. ह्याच्यात तुम्ही कायच चुकणार, म्हणजे तुम्हाला तर सगळं म्हणजे आउटलाईन वगैरे सगळं करून मिळालंय, बस तुम्हाला त्याच्यावरच या लायनरनी करायचं. सो याच्यात तुम्ही काहीच कुठेच चुकू नाही शकत. आणि म्हणून मला ही अशी जीनियस हॅक वाटली. एक डोळा तर झालेला आहे आणि खूप सुंदर आयलायनर लागलेला आहे, एकदम मस्त विंग आलाय. आता सेम या साईडला आपल्याला हे फॉलो करायचं आहे आणि आपण ऑलरेडी त्याला मॅच केलं होतं, म्हणजे या विंग सोबत या विंगला मॅच करूनच पावडर इथे लावलेला आहे, त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाहीये मला हे विंग ड्रॉ करताना. ओके, जोपर्यंत हे आयलाइनर सुकत आहे, कारण हे आयलाइनर सुकल्यानंतर असा कुठलाही क्लीन ब्रश घ्यायचा आणि मग त्याने ते पावडर जे आहे ते डस्ट ऑफ करायचं. तसं पावडर आता इतकं दिसत नाहीये, बट तरी पण जेवढं काही असेल तेवढं डस्ट ऑफ करायचं. सो ते जोपर्यंत सुकत आहे तोपर्यंत आपण दुसरी हॅक ट्राय करूया आणि ती आहे मस्काराची हॅक. ती ऑनेस्टली मी खूप जास्त घाबरलेली आहे, बिकॉज हा माझा खूप प्रिय मस्कारा आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये चांगला हाच एक मस्कारा आहे माझ्याजवळ. आणि मी घाबरलेली आहे की हा मस्कारा खराब नाही झाला पाहिजे, त्याच्यामुळे आपण बघूया आता जे काही येते तुमच्या समोर होणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला लावायचं आहे आय गेस कन्सिलर. सो माझ्याकडे एक असं खाली मस्काराचं हे आहे, म्हणजे ऍप्लिकेटर आहे, तर ते स्पूली आहे. तर त्याला मी टाकणार आहे माझ्या कन्सिलर मध्ये आणि मग त्याने मी माझं कन्सिलर लावणार आहे. एक काम करते, या ऍप्लिकेटरनी मी याच्यावर कन्सिलर लावते, बिकॉज मग माझं कन्सिलर पण खराब होईल. आता जसं आपण नॉर्मल आपला मस्कारा लावतो ना त्या टाईपनी, त्याच वेनी आपल्याला हे कन्सिलर लावायचं आहे. सो लागत आहे. बेसिकली याने जास्त व्हॉल्यूम मिळतो असं म्हणतात, बट आता बघूया आपण आपल्याला मिळतो की नाही. असं वाटतंय माझे जे आयलॅशेस आहेत ते बुड्ढे झाले. डन. एक प्रॉब्लेम झाला, कन्सिलर थोडंसं आयलायनर वरती लागलाय, बट ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या पार्टसाठी मी खूप जास्त घाबरलेली आहे, बिकॉज माझा मस्कारा क्लम्पी नाही झाला पाहिजे. हे जे आहे मस्काराचा वॉन्ड, तो आपल्याला डिप, इतका केऑटिक व्हिडिओ पावडर मध्ये डिप करायचा आहे. ठीक आहे, बस इतकंच करणार. उसके बाद हे परत ह्याच्यात डिप करायचं आहे. यानी कायच होणार आहे, आय डोंट नो. ओके, परत काळं होऊन आलं आणि आता आपल्याला ह्यानी हे लावायचं आहे. सो बघूया. क्लम्पी होत आहेत सगळे माझे आयलॅशेस. माझ्या लोअर लॅशेसला सुद्धा कन्सिलर लागलेला आहे. ओके, फर्स्ट कोट झालेला आहे लावून मस्काराचा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिफरन्स बघा. म्हणजे मला याच्यापेक्षा जास्त चांगले लॅशेस माझे बिना हे स्टेप करून होतात. तर ही जी हॅक आहे, थम्स डाऊन, मला नाही आवडली ही हॅक. बट आता मला हे लावावं लागेल. पहिले तर मी इथचं कन्सिलर असं बोटाने पुसते. मी आहे ना मस्कारा आणि हे आयलाइनर फिक्स करून येते आणि मग नंतर आपण पुढच्या हॅक्स ट्राय करू. आय एम बॅक आणि हे जे या डोळ्याची जी सिच्युएशन आहे ते फिक्स करता करता माझं आयलाइनर सुद्धा थोडंसं असं खराब झालंय. बट येस, आयलाइनर सुकलं आहे, त्याच्यामुळे आपण जे एक्सेस पावडर होतं ते रिमूव्ह करू शकतो. आता माझ्याकडे एक लास्ट हॅक राहिलेली आहे आणि ती तर एकदम मस्त हॅक आहे, म्हणजे लिपस्टिक लवर साठी एकदम एकदम मस्त हॅक आहे. तर या लिपस्टिकच्या हॅक साठी तुम्हाला लागणार आहे वॅसलिन आणि तुमचं कुठलंही फेवरेट आय शॅडो पॅलेट. सो बेसिकली तुम्हाला करायचं काय आहे, ही बाय द वे हॅकची रील आहे, ती तुम्ही बघू शकता. थोडंसं आपल्याला वॅसलिन घ्यायचं आहे, हे लावूया. ठीक आहे, इथे असं घ्यायचं, इथे आलं आणि कलर मॅच नाही झाला, बट तुम्ही बघितलं, जीनियस. ही हॅक माझी सगळ्यात जास्त फेवरेट हॅक म्हणू शकतो अशी आहे, बिकॉज आता माझ्याकडे एंडलेस लिपस्टिक्स आहेत. आणि हेच नाही, आपण हे ग्लिटर सुद्धा यूज करू शकतो. आपण ग्लिटर यूज करून बघू. हा घेऊ किंवा हा घेऊ, शॅम्पेन कलर आहे हा घेऊ आणि जस्ट डॅब.
मेटॅलिक लिपस्टिक. ओके, आय फील या व्हिडिओची ही जी लिपस्टिक हॅक आहे ती विनर आहे आणि याच्यासोबत आपल्या सगळ्या हॅक झालेला आहे आणि आता तुम्हाला बघायला मिळणार आहे फायनल लुक आणि माझे ब्युटी शॉर्ट्स. सो प्लीज एन्जॉय. ओके दोस्तो, तर कसा वाटला फायनल लुक? मी ना थोडंसं लिप्सला आउटलाईन केलेलं आहे एका लिप लायनरनी, बिकॉज मला तसं ब्लड लिप्सचा लुक नाही आवडत. मला असे आउटलाईन केलेलेच लिप्स आवडतात. बट ऑनेस्टली मला लिपस्टिकची हॅक इतकी आवडली, म्हणजे एक तर माझे लिप्स बिलकुलही ड्राय फील नाही करताय बिकॉज आपण व्हॅसलीन यूज केलं. सो ते म्हणजे मॉइश्चराइज्ड पण आहेत आणि कलर पण आलेला आहे इतका सुंदर. सो आणि खूप सगळे आपल्याला व्हेरायटीज मिळतात आता कलरमध्ये, खूप सगळ्या ऑप्शन्स मधून आता आपल्याला चूज करता येतं. त्याच्यामुळे मला लिपस्टिकची हॅक सगळ्यात जास्त आवडली आणि त्याच्यानंतर मला आयलायनरची पण हॅक खूप जास्त आवडलेली आहे. आयशॅडोची पण चांगली आहे. नोज कॉन्टोरिंगची पण खूप मस्त आहे. मला आवडली नाही सगळ्यात पहिले तर मस्कारा वाली हॅक मला बिलकुल नाही आवडली. त्याच्यानंतर मला ती जी बेस मेकअपची हॅक आहे ती पण ओके ओकेच वाटली. बट माझी एकदम वर्स्ट, मला बिलकुल न आवडलेली हॅक जी आहे ती मस्काराचीच हॅक आहे. बट येस, दॅट्स इट. तुम्ही मला सांगा तुम्हाला यामधली कुठली हॅक आवडली आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय की नाही, आणि असा व्हिडिओ तुम्हाला आणखीन याचा पार्ट 2 बघायला आवडेल की नाही, बिकॉज म्हणजे रोज इतक्या सगळ्या मेकअप हॅक्स नवीन नवीन येत राहतात की मला पण, माझं पण असं जी ललचावून जातो की मी ही पण ट्राय करायला पाहिजे, ही पण ट्राय करायला पाहिजे. आणि माझे फ्रेंड्स पण मला पाठवत राहतात की तू ही हॅक ट्राय कर, ही हॅक ट्राय कर. सो जर तुम्हाला पण पाहिजे असेल की याचे मी पार्ट्स बनवत राहू तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मला हॅक्स पण पाठवा, म्हणजे त्या पण मी ट्राय करू शकते. बट हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड येस, आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.